नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर रोहित व्हिडिओग्राफर आहेत. आज एक अत्यंत आनंदाचा दिवस आहे. 16 डिसेंबर हा दिवस भारत आणि बांगलादेश दोन्ही देश खरं म्हणजे विजय दिवस म्हणून साजरा करतात. कारण 16 डिसेंबर 1971 रोजी बांगलादेश जो आधी पूर्व पाकिस्तान होता तो मुक्त झाला. पूर्व पाकिस्तान हा अर्थातच पाकिस्तानचा पूर्वेकडचा भाग होता आणि त्याच्यावरती शासन पाकिस्तानी सरकारचं होतं. परंतु पाकिस्तानी सरकार म्हणजे पंजाबी मुस्लिमांचं सरकार होतं. त्यांना बंगाली मुसलमान अजिबात आवडत नसत. इतके आवडत नसत की एकदा चुकून बंगालचे सुरावर्दी म्हणून काही दिवसाकरता त्यांचे प्रधानमंत्री झाले. लाहोरमध्ये त्यांचा खून झाला. त्यामुळे त्यांना बंगाली आवडतच नव्हते. परंतु 70 साली ज्या निवडणुका झाल्या त्या 71 साली त्या निवडणुकांमध्ये असं लक्षात आलं की बंगाल्यांची लोकसंख्या खूप जास्त होती. त्यामुळे तिथे लोकसभेच्या सीट जास्त होत्या आणि त्या सगळ्या सीट आवामी लीग म्हणून तिथला जो पक्ष होता, शेख मुजीबुर रहमान हे तिथले नेते होते, त्यांच्या पक्षाला मिळाल्या. आणि इकडे पीपल्स पार्टी म्हणून भुट्टोंची जी पार्टी होती त्यांना काही सीट मिळाल्या, इतर पार्टींना काही सीट मिळाल्या. परंतु पीपल्स पार्टीला बंगालमध्ये एकसुद्धा सीट मिळाली नाही. त्यामुळे झालं काय की शेख मुजीबुर रहमान यांना मेजॉरिटी मिळाली, बहुमत मिळालं. आता आली का पंचायत. आता त्यांना पंतप्रधान करण्याची आवश्यकता झाली. तर जनरल याह्या खान तेव्हा पाकिस्तानचे राष्ट्रपती होते. पाकिस्तानमध्ये नेहमी सैन्याचा अधिकारीच प्रमुख असतो, बाकी हे सगळे बांडगुळच असतात. तर त्यांनी मुजीबुर रहमानला तिकडे बोलवलं, सरकार बनवायचं की नाही, सरकार बनवायला बोलवलं आणि तुरुंगात टाकलं. आता त्यांना तुरुंगात टाकल्यानंतर बंगालमध्ये, पूर्व बंगालमध्ये म्हणजे पूर्व पाकिस्तानात प्रचंड जनक्षोभ झाला आणि जाळपोळ सुरू झाली. सगळं सुरू झालं. याह्या खानला ते निमित्त मिळालं आणि त्यांनी आपले जे सैन्य तिथे होतं, ते पंजाबी सैन्य होतं सगळं, त्यांना आदेश दिले की सरसहा लोकांची कत्तल करा. आणि त्याप्रमाणे कत्तल सुरू झाली. ती ऑपरेशन सर्चलाईट म्हणून त्या ऑपरेशनचं नाव होतं. आणि माणसं मारायला सुरुवात झाली. बायकांचे बलात्कार, लहान मुलांना मारलं आणि प्रचंड प्रमाणावरती हे सगळे प्रकार सुरू झाले. आता त्यावेळेला आंतरराष्ट्रीय परिस्थिती काय होती की अमेरिकेमध्ये रिपब्लिकन प्रेसिडेंट निक्सन आणि त्यांचे नंबर 2 परराष्ट्रमंत्री हेनरी किसिंजर हे दोघं पूर्णपणे पाकिस्तानच्या बाजूचे होते. कारण याह्या खाननी अमेरिकेला चीनमध्ये नेण्याची योजना केलेली होती. चीनचा पाकिस्तान पूर्वीपासून मित्र आहे. तर त्यांनी अमेरिकेला तेव्हा चीनशी साटलोटं करायचं होतं रशियाला पाडण्याकरता. तर याह्या खाननी ते ऑर्गनाईज केलं होतं. ते ऑर्गनाईज केलं असल्यामुळे त्याच्यावरती मर्जी होती निक्सनची. पण यांनी काही त्या बांगलादेशमधल्या तेव्हाचा पूर्व पाकिस्तानातल्या या सगळ्या ह्युमन राईट व्हायोलेशन म्हणजे मानवी हक्काच्या विरुद्धचे जे अत्याचार, बलात्कार, लुटालूट सुरू झाली होती. आधी त्यांनी हिंदूंना लुटलं, बंगाली हिंदूंना, आणि त्यानंतर बंगाली मुसलमानांनाही तितक्याच प्रेमाने मारायला सुरुवात केली. त्यांना हिंदू मुसलमान भेद नव्हता. त्यांना तिथल्या सगळ्या लोकसंख्येची खच्चीकरणच करायचं होतं. तर याची बातमी आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये पोचत नव्हती. तोपर्यंत निक्सन आणि किसिंजर सांगत राहिले. याह्या खानला विचारलं. याह्या खान सांगायचे सगळं ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका, मी बघतो सगळं. पण अमेरिकेचाच एक कॉन्सल जनरल होता तेव्हा, त्याचं नाव होतं आर्चिबाल्ड ब्लड हे त्याचं आडनाव आहे. आणि तो ढाक्यामध्ये होता. त्यांनी एक टेलिग्राम पाठवला हो, आणि तो टेलिग्राम मीडियामध्ये पोचला अमेरिकेमध्ये. आणि तेव्हा कळलं की यांचे अत्याचार इतके भयानक होते. हे सैनिक गरोदर बायकांची पोटं फाडून त्यातलं अर्भ बाहेर फेकायचं आणि संगिनीवर झेलायचं, इथपर्यंत अत्यंत अमानवी असे अत्याचार त्यांनी केले होते. आणि त्याचं शूटिंग म्हणजे तेव्हा व्हिडिओ नव्हता, पण त्याचे फोटो वगैरे सगळे लोकांना दाखवत होते. मग मात्र अमेरिकेला पाकिस्तानची पाठराखण करणं कठीण झालं. बरं, याचा परिणाम म्हणून असंख्य शरणार्थींचा ओघ भारतात सुरू झाला. भारतामध्ये इतके प्रचंड प्रमाणावर शरणार्थी आले की मला आठवतं त्यावेळेला 60 लाख ते 1 कोटीपर्यंत बांगलादेशी शरणार्थी आले. सगळ्या भारतातल्या मुख्य शहरांमध्ये शरणार्थी शिबिरं लागली. त्यांना जेवायला घालायला लागतं, त्यांच्यावर खर्च करायला लागतो. आपली अर्थव्यवस्था टेकीला आली. इंदिरा गांधींनी मात्र यावेळेला सगळ्या जगभर प्रवास केला. सगळ्या जगातल्या राजधान्यांमध्ये त्या लोकांना भेटल्या आणि त्यांना सांगितलं हा जो अत्याचार चालू आहे हा मानवतेला काळिमा फासणारा आहे आणि याकरता पाकिस्तानला धडा शिकवणं भाग आहे. आणि भारतामध्ये ही जे सगळी शरणार्थी मंडळी येत आहेत त्यांना जेवायला घालण्यामध्ये भारताची अर्थव्यवस्था मोडतीये. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी भारतालाच काहीतरी करायला लागेल. आणि अर्थातच आपल्या देशाने त्यावेळेला आपले एक गुप्तहेर खात्याचे प्रमुख तेव्हा रामनाथ काओ म्हणून होते. त्या रामनाथ काओनी ज्यांनी रॉची स्थापना केली, फार मोठा माणूस, काश्मीरी पंडित होता तो आणि इंदिरा गांधींच्या अगदी विश्वासातला होता.
तर त्यांनी मुक्तीबाहिनी नावाची एक व्यवस्था सुरू केली. म्हणजे बांगलादेशामधल्या ज्या लोकांना सैन्याचं ट्रेनिंग पाहिजे त्यांना भारतातनं ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. काही भारतीय सैनिकही तिकडे गेले असं म्हणतात. आणि त्यांनी पाकिस्तानी फौजांवरती हल्ला चढवायला सुरुवात झाली. आणि इंदिरा गांधींनी जनरल माणेकशॉ तेव्हा प्रमुख होते, सॅम माणेकशॉ, त्यांना सॅम बहादूर म्हटलं जातं, त्यांना सांगितलं की आपल्याला बांगलादेशवरती आता हल्ला करायला लागेल. ही मार्चची गोष्ट, कारण मार्चमध्ये हे सगळं भयानक कांड सुरू झालं होतं. तेव्हा मात्र माणेकशॉंनी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला लढाई जर जिंकायची असली तर मी सांगेन तेव्हा लढाई करायची. मार्च एप्रिलमध्ये लढाई सुरू केली तर बांगलादेशमध्ये प्रचंड नद्या आहेत. मान्सून सुरू झाला की त्या नद्यांना प्रचंड पूर येतात, तिथे लढाई खेळता येत नाही. तुम्हाला लढाई जिंकायची असली तर मी सांगेन तेव्हा सुरू करा, मलासुद्धा तयारीला वेळ लागेल. कारण चाचा जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे भारताच्या सैन्याची अवस्था काही फारशी चांगली नव्हती. कारण आम्ही अहिंसक सैन्य ना, नेहरूंचं सैन्य अहिंसक, आम्हाला सैन्याची गरजच नाही असं सांगणारा तो आपला एक पंतप्रधान होऊन गेला. आपल्या आत्ताच्या पिढीला खरं माहीत नसतं हे. परंतु इंदिरा गांधींनी थोडे तरी सैन्य सावरायला सुरुवात केली. कारण लालबहादूर शास्त्रींनी सैन्याची अवस्था सुधारली होती पण अजून चांगलं करायला पाहिजे होतं. तेव्हा इंदिरा गांधींना माणेकशॉंचं हे बोलणं आवडलं नव्हतं. पण शेवटी त्यांना लक्षात आलं होतं की त्यांच्या पिताश्रींनी सैन्याच्या हालचालींमध्ये दखल दिली आणि 65मध्ये भारताला पराभव सामना करायला लागला. त्यामुळे त्यांनी मान्य केलं की सॅमजी तुम्ही म्हणता ते खरं आहे. आणि ते सगळं झाल्यानंतर 3 डिसेंबरला मात्र आपण बांगलादेशवरती, पूर्व पाकिस्तानावरती हल्ला चढवला. आणि खरं म्हणजे हल्लासुद्धा आपण चढवला नाही. आपलं तयारी इतकी वाढली, मुक्तीबाहिनी यशस्वी होऊ लागलेली पाहता याह्या खाननीच 3 डिसेंबरला भारतावरती ऑपरेशन चंगीज खान हे नाव देऊन बॉम्ब हल्ले सुरू केले. अमृतसर, चंडीगड आणि पटियाला, अमृतसर, चंडीगड आणि अंबाला या 3 ठिकाणी हॉस्पिटलवरती त्यांनी हल्ले केले. भेकडच लोक ते हॉस्पिटल्सवरती हल्ले केले. भारताने ताबडतोब लढाई सुरू केली आणि लढाई केवळ 13 दिवसात आटोपती आणली. हे इतिहासातलं पहिलं उदाहरण आहे की 13 दिवसात विजय मिळवला. नुसता विजय मिळवला असं नाही, त्या विजयानंतर 93,000 युद्धकैदी आले. 16 डिसेंबरला जेव्हा लढाई संपली म्हणजे काय, तो जनरल नियाझी होता, ते बांगलादेशमधल्या पाकिस्तानी सैन्याचा प्रमुख, त्याचं नाव अमीर अली खान नियाझी, जनरल AK नियाझी, 56 वर्षाचा होता तेव्हा. आणि त्यांनी शरणागतीच पत्करली. त्या शरणागतीचा फोटो सगळीकडे गाजतो. जनरल जगजीत सिंग अरोरा हे आपले GOC ईस्ट म्हणजे जनरल ऑफिसर कमांडिंग ईस्ट होते, त्यांच्या हाताखाली सगळी फ्रंट होती. ते तिथे गेले आणि त्यांनी सही घेतली नियाजीची. एक गोष्ट आपल्याला माहीत नसते, या नियाजीला नंतर ते 93,000 कैदी होते ना, त्याच्यात नियाजी पण एक कैदी होता. तो 75 सालापर्यंत कैदेत होता. 4 वर्ष तो आपल्या कैदेत होता आणि शेवटी त्याला पकडून बाघा बॉर्डर किंवा अटारी बॉर्डर आहे तिथे त्याला पाकिस्तानला परत केला आणि पाकिस्तानने त्याची खूप इज्जत काढली. नियाझी हे लोक कोण आहेत ते तुम्हाला सांगतो. नियाझी हे बेसिकली पठाण लोक आहेत, पश्तू लोक आहेत. पण ही लोक पाकिस्तानात मियावाली नावाचा जो भाग आहे तिथे स्थायी झाले. याच नियाजीचा एक लांबचा पुतळा म्हणजे आजकाल इम्रान खान. बरं का, इम्रान खान आपलं नियाझी आडनाव कधीही लावत नाही, कारण नियाझी आडनावाला पाकिस्तानात थुकतात लोक त्याच्यावरती. या माणसाची पेन्शन काढून घेतली होती, खूप त्याला त्रास दिला, तो पॉलिटिक्समध्ये गेला. 90 वर्षाचा होऊन जगला पण काही त्याला फारसा त्रास झाला नाही, कारण पळण्याची प्रॅक्टिस खूप ना. पाकिस्तानी सैन्याला पळण्याची प्रॅक्टिस फार छान असते, त्यामुळे तो पळून गेला आणि बांगलादेशचं निर्माण झाला. म्हणून तो विजय दिवस. त्यावेळेला आणखीन एक आपले जनरल होते, जनरल सगत सिंग. त्यांचं याच्यात फार मोठं श्रेय, ते फारसं लोकांना माहीत नसतं. ढाक्याच्या तिथे एक प्रचंड मोठी मेघना नदी आहे, म्हणजे गंगा नदीचंच नाव तिथे मेघना आहे. त्या मेघना नदीच्या या बाजूला म्हणजे पश्चिम किनाऱ्याला जनरल सगत सिंगांचं एक बटालियन होती आणि मेघना नदीवरनं हेलिकॉप्टरनी ती पलीकडे नेणं शक्य होतं. त्यांच्या लक्षात आलं. हेलिकॉप्टरच्या काहीतरी त्यांनी 57 फेऱ्या मला वाटतं केल्या. सगळं सैन्य तिकडे गेलं तर ते ढाकाच त्यांच्या ताब्यात आलं. हो, भारतीय सैन्याची पण कल्पना नव्हती की ढाका इतक्या लवकर पडेल. पण ते पडल्यानंतर नियाजीचा धूळ सुटला आणि नियाजींनी शरणागती दिली. असा हा बांगलादेश तयार झाला. ही सगळी थोर लोक आपली होती. पण एक लक्षात घ्या, बांगलादेश निर्माण होताना भारताने काय किंमत दिली. ती पैसे तर आपले खर्च झालेच, कारण या सगळ्या लोकांना पोसलं आपण. कितीतरी दिवसांना पोसायला लागलं आपल्याला, मार्चपासून ते डिसेंबरपर्यंत. त्यानंतर सुद्धा सगळे लगेच परत गेले नाही. काही आपल्याला अजून सुद्धा इथे फिरताना दिसतील. नंतर सुद्धा बांगलादेशातनं घुसखोरांचा ओघ चालूच राहिला, ती वेगळी गोष्ट आहे. परंतु आपले सैनिक जर पाहिले तर 3800 सैनिक आपले मारले गेले, 12,000 आपले सैनिक इंज्युअर झाले. नंतर खुकरी नावाची आपली एक फ्रिगेट होती, म्हणजे युद्धनौका होती, ती बुडाली. त्याच्यावरती कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला आणि 18 ऑफिसर आणि 176 खलाशी हे त्याच्यात बुडून मेले. हे सगळे हुतात्मे झालेले आहेत.
आणि पाकिस्तानचंही खूप नुकसान केलं आपण. पाकिस्तानचे 9,000 लोक मेली, 25,000 जखमी झाली, नंतर 93,000 कैदी झाले आपल्याला सांगितलंच. आणि त्यांची 94 विमानं उडवली आपण. त्यांची एक मोठी पाणबुडी होती PNS पाकिस्तानी नेव्हल सर्व्हिसेस गाझी, ती पाणबुडीसुद्धा आपण विशाखापट्टणमच्या समोरच्या समुद्रात बुडवली. इथे एक निक्सनचा वेडे पण आपण सांगायला पाहिजे की 11 डिसेंबरला निक्सननी एंटरप्राइज नावाचं अमेरिकेचं मोठं विमानवाहू नौका आणि त्याच्या आजूबाजूच्या सगळ्या हे बंगालच्या उपसागरात आणलं भारतीय लोकांवरती दबाव आणायला. त्या दबावाला आपण अजिबात भीक घातली नाही, कारण याच्या आधी इंदिरा गांधींनी रशियाशी 20 वर्षाचा शांतता आणि मैत्री करार केला होता. त्यामुळे रशियाने तिथे आपल्या पाणबुड्या आणि युद्धनौका आणल्या. त्या पाहिल्यावरती हे शेपूट घालून एंटरप्राइज पळून गेलं आणि तोही आपल्या भारताच्या बाबतीत एक फार मोठी घटना घडली. हे सगळं झालं आणि आपले हे एवढे हुतात्मे त्याच्यात मरण पावले, त्यांना वीरमरण आलं. त्या सगळ्यांना आमच्याकडनं हार्दिक श्रद्धांजली, अगदी मनापासून श्रद्धांजली. त्यांचं स्मरण करून मला हा व्हिडिओ पुढे न्यायचा आहे. या व्हिडिओचे 2 भाग आहेत. ह्या बांगलादेशला आपण स्वतंत्र केलं. शेख मुजीबुर त्यानंतर 3 वर्ष राज्यावरती राहिले. त्यानंतर शेख मुजीबुरला त्यांच्याच सैन्यातल्या अधिकाऱ्यांनी त्यांचं सगळं कुटुंब मारून टाकलं. त्या दिवशी शेख हसीना वाजेद त्यांची सर्वात छोटी मुलगी ती देशाबाहेर असल्यामुळे वाचली. पुढे ती भारतामध्ये संरक्षण तिला मिळालं. नंतर ती प्रधानमंत्री झाली आणि परवा परत तिला पळायला लागलं, कारण या कृतज्ञ बांगलादेशी लोकांनी पुन्हा सरकार बदललेलं आहे. आणि हे कृतज्ञ लोक असे आहेत की भारताने त्यांना जन्म दिला, त्या जन्मदात्या देशाच्या विरुद्धच यांनी कारस्थानं सुरू केली. कारण बांगलादेशमध्ये 30% लोक जमाते इस्लामचे मेंबर आहेत आणि 70% जमाते इस्लामची लोक नाही आहेत. जमाते इस्लाम म्हणजे कट्टर इस्लामी. त्या कट्टर इस्लामी लोकांची नेता जी आहे ती जनरल झियाउर रहमान होते. त्यांची पत्नी बेगम खालिदा झिया, त्याची बांगलादेश नॅशनल पार्टी BNP म्हणून एक आहे, त्या पार्टीला शेख हसीना वाजेदनी हरवलं. निवडणुकीत आणि निवडून आली आहे. अमेरिका जी स्वतःला लोकशाहीचा पुरस्कार आता म्हणवते, तिने आपली पंचमस्तंभीय माणसं पाठवून तिचं सरकार पाडलं म्हणजे उठावच केला. विद्यार्थ्यांचा उठाव खोटा दाखवला, विद्यार्थ्यांना शस्त्र दिली. विद्यार्थ्यांकडे शस्त्र कुठनं आली हो उठावामध्ये? ती शस्त्र वापरली. पोलिसांनी त्यांच्यावरती ॲक्शन घेतली तर पोलिसांना मारलं. आणि वकारुज्जमान म्हणून बेगम शेख हसीना वाजेद यांनी जो नवीन सेनाप्रमुख नेमला होता, त्या सेनाप्रमुखाला त्यांनी बहुतेक फितवलं आणि त्यांनी सांगितलं त्या शेख हसीनाला की तुला जिवंत राहायचं असलं तर तासाभरात इथनं पळून जा. आपल्याला सगळा घटनाक्रम माहिती आहे. आज बांगलादेशाची परिस्थिती काय? आज खायला अन्न नाही आहे, तांदूळ नाही आहे, वीज नाही आहे, कारण अडाणी पॉवर सप्लाय त्यांना द्यायचा. अडाणींनी वीज देणं बंद केलं, कारण पैसे देत नाहीत. एक मोहम्मद युनुस नावाचा बोलका भाऊला तिथे अमेरिकेने आणून बसवला आहे, जो CIAचाच माणूस आहे, पण त्याला काहीही करता येत नाही आहे. पैसेसुद्धा त्याला आणता येत नाही आहेत. आणि बांगलादेश आता फारच अन्नाला मोताज झालेला आहे. परिस्थिती अत्यंत वाईट आहे तिथे. त्याहून आता नवीन गोष्ट झाली आहे ती आपल्याला सांगायची आहे की बांगलादेश या देशाला 2च देशांची सीमा आहे. आपण 3 बाजूनी भारताने वेढलेला आहे. एका बाजूला 271 किलोमीटरची सीमा आहे, ती फक्त म्यानमार म्हणजे आधीचा ब्रह्मदेश या देशाशी आहे. पण ती सीमा आहे, तो प्रांत आहे राखाईन प्रांत. राखाईन प्रांताचं आधीचं नाव आहे अराकान. ब्रिटिश काळामध्ये त्याला अराकान म्हणायचे. त्या अराकानमध्ये हरामखोर रोहिंगे राहतात आणि त्या रोहिंग्यांच्या विरुद्ध ब्रह्मदेशातल्या म्हणजे म्यानमारमधल्या बौद्धांनी मोहीम उघडली आहे. त्यांची एक सशस्त्र सेना आहे. त्या सेनेचं नाव आहे अराकान आर्मी. 30,000ची त्यांची सेना आहे. त्यांच्याकडे शस्त्रास्त्र आहेत. ते रोहिंग्यांची कत्तल करतायत आणि म्हणून रोहिंगे पळून इकडे येत आहेत. बांगलादेशातही त्यांना थारा नाही आहे. आता परिस्थिती अशी आहे, यांनी 271 किलोमीटर सीमा सगळी ताब्यात घेतली आहे. बांगलादेशला मदत मिळणार कुठून? कारण बाहेर जाण्याचा रस्ता बंद झाला आहे आणि वर त्या रोहिंग्यांना हाकलून ते बांगलादेशात पाठवत आहेत. म्हणजे घरी खायला अन्न नाही आणि हे कर्दनकाळ पुन्हा आणखीन तिथे खायला येत आहेत. बांगलादेशची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. असं म्हटलं जातं की रॉच्या एजंटनी अराकानच्या आर्मीशी संधान बांधून त्यांना सांगितलं की आता बांगलादेशला ठोका. या नालायक बांगलादेशींनी त्यांच्यावरती उपकार करणाऱ्या इस्कॉनचं म्हणजे जे संस्था आहे कृष्णा कॉन्शियसनेसवाली, त्यांनी या बांगलादेशच्या भिकारड्यांना 2 वर्ष खायला घातलं फुकट. मरत होते भुकेनी. त्याचीही त्यांना दयामाया नाही. इस्कॉनचं मंदिरची नासधूस केली, मूर्ती तोडल्या. इस्कॉनचे पुजारी चिन्मयदास त्यांना तुरुंगात टाकलेले काहीतरी खोटेमाटे आरोप करून. अत्यंत कृतज्ञ जमात आहे. एक माणसावरती उपकार करायची यांची लायकी नाही. आणि आता त्यांना बरोबर कळतंय, कारण अराकान आर्मी त्यांना ठोकतीये. भारतीय सैन्याने सगळ्या बाजूनी नाकेबंदी केली आहे. बॉर्डरवरती आदेश आहेत की बांगलादेशातनं माणूस आला की ठोका. शूट ॲट साईट ऑर्डर आहेत. त्यामुळे आतमध्ये जात आहेत आणि खायला अन्न नाही आहे. बघूया किती दिवस तग धरतात ते. मोहम्मद युनुस लवकरच पळून जाणार आहे, कारण त्याचं कोणी ऐकतच नाही आहे. त्याचं ऐकण्यासारखं त्यांनी काही केलेलंच नाही आहे. सगळा खोटे कारभार आहे.
अमेरिकेने पोचलेली ही सगळी लोकं आहेत आणि ती लवकरच आता पडत चाललेली आहेत. बघूया काय होतं ते. भारत सगळं आणि गंमत म्हणजे 20 जानेवारीला जेव्हा ट्रम्प राज्यावरती येतील, ट्रम्पने तर आधीच घोषित केलं आहे की बांगलादेशामधला हा जो अल्पसंख्याक म्हणजे हिंदू यांचा नरसंहार आहे तो मी थांबवणार आहे. ट्रम्प राज्यावर आलं की अमेरिकेची ही सगळी जी प्यादी आहेत ते आपोआप आपल्या जागी पडतील आणि मोदीसुद्धा तेव्हा ॲक्शन घ्यायला तयार होतील. आत्ता मोदी ॲक्शन का घेत नाही आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. विजय दिवस आहे म्हणून हे सगळं मी आत्ता सांगितलं. आत्ता ॲक्शन अशाकरता घ्यायची नाही आहे की अमेरिकेची इच्छा आहे भारताने तिथे युद्ध सुरू करावं. भारताची प्रगती बघवत नाही आहे कोणाला. 6.5% प्रगतीचा दर आहे आर्थिक प्रगतीचा. बाकी सगळे निगेटिव्हमध्ये चाललेत. असं कसं त्यांना चालेल? म्हणून भारतालाही कुठेतरी गुंतवायचं. जसं सिरियात केलं, जसं बांगलादेशात केलं, जसं श्रीलंकेत केलं, जसं सगळ्या देशांमध्ये युक्रेनमध्ये जे केलं ते सगळीकडे त्यांना आगी लावायच्या डीप स्टेट अमेरिकेच्या. ते डीप स्टेटला आगी लावू द्यायच्या नाही आहेत म्हणून नरेंद्र मोदी संयम बाळगतायत. नरेंद्र मोदीवरती शंका घेऊ नका. हिंदूंचं हित त्यांनाही साधायचं आहे परंतु त्याच्यामध्ये व्यापक विचार असतो. तो विचार आपल्याला समोर दिसतोय. असो, ही सगळी माहिती आपल्याला द्यायची होती. पुन्हा एकदा विजय दिवसानिमित्त आपल्या शूरवीरांचं अभिनंदन करूया, त्यांचं स्मरण करूया, पुण्यस्मरण करूया आणि हा व्हिडिओ मी थांबवतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स आमच्याकडे येऊ दे. धन्यवाद आणि नमस्कार.